नमस्कार. चला तर मग संयुक्त राष्ट्रे म्हणजे नेमकं काय, ती का बनवली गेली आणि आज जगावर तिचा काय परिणाम होतोय हे सोप्या भाषेत समजून घेऊया. विचार करा, दोन विनाशकारी महायुद्ध झाली होती. त्यानंतर सगळ्या जगाला एकत्र आणून पुन्हा शांतता निर्माण करणं हे किती मोठं आव्हान असेल, नाही का? पण एक गोष्ट आहे, संयुक्त राष्ट्रांच्या आधी सुद्धा असाच एक प्रयत्न झाला होता. एक जागतिक संघटना बनवली गेली होती, पण दुर्दैवानं ती संघटना जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत जाण्यापासून वाचवू शकली नाही. हो, पहिल्या महायुद्धानंतर लीग ऑफ नेशन्स नावाची संस्था स्थापन झाली होती, पण तिच्यात काही मोठ्या त्रुटी होत्या. एकतर अमेरिकासारखा मोठा देश त्यात सामील नव्हता, आणि दुसरं म्हणजे कुणी आक्रमक भूमिका घेतली तर त्याला रोखण्याची ताकद तिच्यात नव्हती. परिणाम 1939 मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं, आणि याच अपयशामुळे हे सगळ्यांना कळून चुकलं की आता आपल्याला एका जास्त मजबूत, जास्त प्रभावी जागतिक संस्थेची गरज आहे. युद्धाच्या त्या काळात विन्स्टन चर्चिल, जोसेफ स्टॅलिन आणि फ्रँकलिन रूझवेल्ट यांसारख्या मोठ्या नेत्यांना हे जाणवलं होतं. त्या सगळ्यांचं एकमत झालं की आता एक नवीन, अधिक शक्तिशाली जागतिक संघटना बनवायलाच हवी, आणि ह्याच विचारातून भविष्यातले संघर्ष टाळू शकेल अशा एका नव्या संस्थेचा पाया रचला गेला. तर मग ही जी एक कल्पना होती एका नव्या जागतिक संघटनेची, ती प्रत्यक्षात कशी उतरली पाहूया. ही काही एका दिवसात घडलेली गोष्ट नाहीये, हा एक मोठा प्रवास होता. याची सुरुवात झाली 1 जानेवारी 1942 रोजी. त्यानंतर अनेक बैठका झाल्या, चर्चा झाल्या, आणि अखेर 26 जून 1945 रोजी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सनदेवर सह्या झाल्या. आणि मग तो दिवस उजाडला, 24 ऑक्टोबर 1945, ज्या दिवशी संयुक्त राष्ट्रांचा अधिकृतपणे जन्म झाला. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, जेव्हा ही संघटना सुरू झाली तेव्हा तिच्यात फक्त 50 संस्थापक देश होते ज्यांनी त्या सनदेवर सही केली होती. आणि त्या 50 देशांपासून सुरू झालेला हा प्रवास आज 193 सदस्य देशांपर्यंत पोहोचला आहे. यावरूनच आपल्याला कळतं की या संघटनेची व्याप्ती आणि तिचं महत्त्व किती वाढलं आहे. मग संयुक्त राष्ट्रांचं मुख्य काम तरी काय आहे? तर त्याचं मूळ उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता आणि सुरक्षा टिकवून ठेवणं. आणि हो, संयुक्त राष्ट्र किंवा युनायटेड नेशन्स हे नाव खुद्द अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी सुचवलं होतं. चला आता जरा या संघटनेच्या सनदीमध्ये डोकावून पाहूया. म्हणजे आधीच्या संस्थेकडून काय चुका झाल्या होत्या, त्यातून शिकून ही नवीन संघटना यशस्वी व्हावी यासाठी नेमकी काय रचना केली गेली ते बघून. संयुक्त राष्ट्रांची जी सनद आहे त्यात तिची 6 मुख्य उद्दिष्टे अगदी स्पष्टपणे लिहिलेली आहेत. यात आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यापासून ते वेगवेगळ्या देशांमध्ये मैत्रीचे संबंध वाढवणं, मानवाधिकारांचं संरक्षण करणं, अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. हीच उद्दिष्टे संघटनेच्या प्रत्येक कामाला दिशा देतात. या संधीची सुरुवात होते, आम्ही संयुक्त राष्ट्रांचे सदस्य या शब्दांनी. हे साधं वाक्य वाटेल, पण यातूनच या संघटनेचा मूळ पाया दिसतो. तो म्हणजे संपूर्ण जागतिक समुदायाची एक सामूहिक इच्छा. बरं, उद्दिष्टे तर ठरली, पण मग गेल्या इतक्या वर्षात संयुक्त राष्ट्रांनी नेमकं काय साध्य केलंय? चला त्यांच्या काही मोठ्या यशांवर एक नजर टाकूया. अनेक आंतरराष्ट्रीय वाद आणि संघर्ष मिटवण्यात संयुक्त राष्ट्रांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मग ते कोरियामधील युद्ध असो, सुएझ कालव्यावरून झालेला वाद असो, किंवा आजही काश्मीर आणि पॅलेस्टाईन इस्रायल सारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न असो. पण संयुक्त राष्ट्रांचं काम फक्त राजकारण किंवा युद्ध थांबवण्यापुरतं मर्यादित नाहीये. वर्ल्ड बँक आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO यांसारख्या संस्थांमार्फत आरोग्य, शिक्षण, आर्थिक विकास आणि मानवाधिकारांच्या क्षेत्रातही संघटनेनं खूप मोठं योगदान दिलंय. म्हणजे बघा, वर्णभेद आणि वसाहतवादासारख्या जुन्या समस्यांशी लढण्यापासून ते हवामान बदलासारख्या आजच्या आधुनिक आव्हानांना तोंड देण्यापर्यंत संयुक्त राष्ट्रांची कामगिरी तिचा व्यापक आणि सतत बदलणारा दृष्टिकोन दाखवते. आज जग नवीन आणि अधिक गुंतागुंतीच्या समस्यांना सामोरं जात आहे. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्रांची भूमिका ही पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाची ठरते. पण खरा प्रश्न हा आहे की ही संघटना या नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करू शकेल का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.